नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी बघा खूप आनंदाची गोष्ट अशी आलेली आहे की मुंबई हायकोर्ट यामध्ये बघा क्लर्क या पदभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. आता त्यासाठी जर बघितलं तर शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटची जी लिस्ट आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया की कोणकोणते विद्यार्थी जे शॉर्टलिस्टेड झालेले आहेत स्क्रीनिंग टेस्टसाठी आणि समोरची प्रोसेस आता यामध्ये काय असणार आहे अशी संपूर्ण जी माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओद्वारे समजून घेऊया. त्यासोबतच यामध्ये समोरील स्टेप काय असणार आहे याची पण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओद्वारे सांगणार आहे. त्याआधी बघा, तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओची अपडेट आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, टोटल जे कॅन्डिडेट जर बघितलं आपण तर लिस्ट ऑफ 37,309 कॅन्डिडेट जे आहेत ते हु आर प्रोव्हिजनली इलिजिबल टू अपियर ऑफ फॉर स्क्रीनिंग टेस्ट. बघा, टोटल जे आहे 37,309 एवढे कॅन्डिडेट जर बघितलं आपण तर अपियर झालेले आहे प्रोव्हिजनली स्क्रीनिंग टेस्टसाठी सब्जेक्ट टू पेमेंट ऑफ एक्झामिनेशन फीज. आता यामध्ये काय सांगितलं गेलेलं आहे ते आपण सविस्तर जाणून घेऊया. फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क या पदासाठी जर बघितलं तर 37,309 एवढे कॅन्डिडेट म्हणजे की एवढे विद्यार्थी जे आहेत ते अपियर झालेले आहेत. आता बघा, ऑन द इस्टॅब्लिशमेंट ऑफ द हायकोर्ट ऑफ ज्युडिशियल ॲट प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे, जे की मुंबई हायकोर्ट यांच्याकडून बघा ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. आता बघा यामध्ये नोट यामध्ये काय सांगितलं गेलेलं आहे तर द बिलो मेन्शन कॅन्डिडेट आर हिअर बाय इन्फॉर्म दॅट द डेट फॉर मेकिंग पेमेंट ऑफ एक्झामिनेशन फीज ऑफ ₹400. बघा, जे कॅन्डिडेट खाली दाखवले गेलेले आहे तुम्हाला टोटल इथे तुम्ही बघू शकता की यामध्ये यांनी मेन्शन केलेलंच आहे की 37,309 एवढे विद्यार्थी जर बघितलं तर क्वालिफाय झालेले आहे आणि त्यांना जर बघितलं एक्झामिनेशन फीज जे आहे तुम्हाला टोटल ₹400 एवढी लागणार आहे. आता बघा, ते एक्झामिनेशन फी तुम्हाला कशा प्रकारे भरायची आहे तर यामध्ये सांगितलं गेलेलं आहे की द ॲडव्हर्टाइजमेंट डेटेड म्हणजे की जे ॲडव्हर्टाइजमेंट जाहीर करण्यात आलेली 14/1/2025 फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क विल बी कन्वे इन ड्यू कोर्स ऑफ द ऑफिशियल वेबसाईट ऑफ हायकोर्ट बॉम्बे. बघा, याची जे ऑफिशियल वेबसाईट आहे हायकोर्ट बॉम्बेची त्यावरती तुम्हाला अपडेट मिळणार आहे जेव्हा तुमची एक्झामिनेशन फीज केव्हा तुम्हाला भरायची आहे. बघा, तुम्हाला जर याची अपडेट वारंवार म्हणजे की कोणत्या वेळी कशी अपडेट येणार याच्याबद्दल जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जशी काही माहिती माझ्यापर्यंत येते तशी मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवरती किंवा माझ्या टेलिग्राम चॅनलवरती मी देणार आहे. आता बघा, ही जी संपूर्ण PDF आहे मी माझ्या टेलिग्रामवरती ऑलरेडी दिलेली आहे आणि तुम्ही जर टेलिग्रामला अजून पण जॉईन झाले नसाल तर बघा, टेलिग्रामची जे लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरून तुम्ही जॉईन होऊ शकता. आता बघा, तुम्हाला इथं सर्वात आधी जर बघितलं तुम्ही तर सिरियल नंबर दाखवला गेलेला आहे, रजिस्ट्रेशन ID दाखवला गेलेली आहे जे की क्लर्क या पदासाठी आहे आणि तुमचे इथं नाव दाखवण्यात आलेलं आहे आणि इथं तुम्हाला डिस्ट्रिक्ट याबद्दल माहिती दाखवण्यात आलेली आहे. आता बघा, तुमचं नाव यामध्ये आहे की नाही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून बघा तुमची जी समोरील टेस्ट आहे म्हणजे की क्लर्क या पदासाठी जर बघितलं स्क्रीनिंग टेस्ट असणार आहे. आता स्क्रीनिंग टेस्टसाठी जर बघितलं तर तुम्हाला कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे आणि कोणकोणती पुस्तके तुम्हाला वाचायची आहे जर तुम्हाला माहिती नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्हाला जर याची नोट्स पाहिजे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून मी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकेल. तर बघा, यामध्ये तुम्हाला संपूर्ण नावं दाखवण्यात आलेली आहे की जे जे विद्यार्थी अपियर झालेले आहेत स्क्रीनिंग टेस्टसाठी. आता बघा, तुम्ही यामध्ये सर्च करू शकता तुमचे नाव आहे की नाही आणि असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर बघा, अशा प्रकारची ही आजची माहिती होती जे की मी तुम्हाला आजच्या व्हिडिओद्वारे सांगितली. जर का तुम्हाला काही अडचण असेल तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर बघा, अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि जे कोणी विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत त्यांचे जे हार्दिक अभिनंदन. त्यांनी लवकरात लवकर जे स्क्रीनिंग टेस्टसाठी जे आहे ते अभ्यास सुरू करावा, जेणेकरून तुम्ही नेक्स्ट स्टेप पण जे आहे ते क्लिअर करू शकाल. तर बघा, भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.